काकी नमस्ते. नमस्कार बाळा. चल बरं झालं तू आलीस. तर आता काम सुरू कर. जी. जा. अरे ही तीच मुलगी आहे ना जिचं इथल्या मालकाबरोबर लफड आहे? हे बघा, तुम्हाला खायचं असेल तर गप्प बसून खा, नाहीतर जा इकडनं. कोणाचं कोणाशी काय हाय या फंदात पडू नका. रमा बाळा, इकडे ये. मी पण ऐकलंय आणि मला माहिती आहे की हे सगळं माझा मुलगा साधवमुळे झालंय. मी पण त्याला शोधतीये. मुलाच्या चुकीबद्दल मला लाज वाटतेय. रमा बाळा, तू घरी जा. बाहेर राहिलीस तर तुला नावं ठेवत राहतील. नंतर तू ये इथं काम करायला. तू काळजी करू नगस, तुझे पैसे नाही कापणार. नाही काकी, लोक तर बोलतीलच. आणि माझ्या मनाला माहिती, माझ्या नवऱ्याला बी माहिती का मी कशी आहे. जगातल्यांशी काय घेणं ते नाही. मी काम आवरायला घेते. रमाताई, रमाताई, शंकर तिथे मैदानाच्या पाठच्या घरात घायल झालाय. तो फॅक्टरीमध्ये माझ्यासोबत कामाला होता. त्यांनी सांगितलंय तुम्हाला सांगायला. कुठे आहे तो? दाखव मला. चल. हा चला. ताई, शंकर तिथेच आहे. शंकर, 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 शंकर. बदनाम करून टाक तिला. याच्याने तुझा पण बदला पूर्ण होईल आणि मला पण आनंद मिळेल. हे बघा, तुम्हाला माहिती नाहीये का मी हा, मला माहिती आहे. मला माहिती आहे की तू भीमराव आंबेडकरची पत्नी आहेस. सन्मानाशी तडजोड नाही करणार, हो ना? म्हणूनच मीही माझा निर्णय बदलला. मी तुला काहीच नाही करणार, फक्त बदनाम करून सोडून देणार. तोपर्यंत तू ह्या खोलीत कोंडून राहा, जोपर्यंत बाहेर लोक गोळा होत नाही. मग मी दरवाजा उघडेन. मग सगळ्यांनाच पटेल की तुझ्या आणि माझ्यामध्ये काहीतरी होतं. तुम्हाला हे सगळं करून काय मिळणार आहे? असं करून माझा बदला पूर्ण होईल. तू केलेल्या माझ्या अपमानाचा, माझ्या आईच्या हातच्या खाल्लेल्या थोबाडीचा आणि स्वतःच्या जलपानगृहातून अपमानित करून बाहेर काढण्याचा. तुम्हाला बदला घ्यायचाय तर माझ्याकडून घ्या. मला मारून टाका, कामावरून काढून टाका, पण असं बदनाम नका करू. ह्याच्यामुळं माझ्या घरच्यांना बी लोक टोमणे मारतील. हा, पण तुझ्या पतीला तर त्याचा काहीच फरक पडत नाही ना. ऐकलं होतं की तो चाळीत मोठमोठ्या वार्ता करत होता. खरंच सांगतेय मी. विश्वास नसेल तर चला माझ्या बरोबर आणि बघा. अरे जर हिनी बघितलंय की रमा आणि साधव एका खोलीत एकत्र आहे, मग चला सगळे जाऊन बघूया ना. हा हा, बरोबर बोलता भाऊ. चला बघूया. ऐका, जाऊ द्या मला. मी तुमचं काय बिघडवलंय? मी तुमचं काम बी सोडून देईन बघा. हे सगळं तू कर नंतर आरामात. आता लोकांना येऊ दे. कोणी हाय?
ए कोण आहे का? हे बघ, चुपचाप इथे उभी राहा. तू काही करायचा प्रयत्न केलास तर मी खूप काही करू शकतो. बस लोकांना येऊ दे. चला. या बघा स्वतःच्या डोळ्यांनी, हीच आहे ती खोली जिथे ती चरित्रहीन रमा बंद आहे. असं नका करू, मी तुमच्या पाया पडते. मला जाऊ द्या ना. रमा, रमा. बहुतेक आले वाटते हे लोक. बघ आता मी काय करतो ते. माझं काम तर झालं. मला जे करायचं होतं ते मी केलं. आता मी निघतो. तू नाही येणार? अरे, तुम्ही सगळी लोक इथे कसे? रमा, आत्या, रमा, रमा, आत्या. रमा. रमा, तू ठीक आहेस ना? आत्या, मी ठीक आहे. यांनी मला फसून इथं बोलवलं. अरे आणि अरे, पकडली गेली तर काहीही सांग. पण खरे आहे की मी तिला पैशांची मदत केली आणि बदल्यात बस. तिने अजून एक जरी शब्द बोलले ना तर माझ्या इतकं वाईट नाही कोणी. चारित्रहीन बाई पती असतानाही बंद खोलीत परपुरुषाबरोबर पकडली गेली आणि वाद घालते. मारा मारा हिला, मारा. खबरदार, कोणी भी पुढं आलं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी भी नसल. मागवा मागवा. असं कसं मारणार हा? आधी रमाकडून खरं तर जाणून घ्या. अरे सत्य गेलं खड्ड्यात, ते तर आम्हाला दिसतात आहे आणि आम्ही अशा स्त्रीला समाजात राहू देणार नाही. मारा. खबरदार, अरे कोणी हात नाही लावणार. रमा, पळून जायत ना. पण आत्या, मी चुकीची नाही तर का पळू? रमा, पळ इथून. माझं ऐक, पळून जा इथून. लवकर बाजूला हो म्हातारे, नाहीतर खूप वाईट होईल. इतकी गर्दी आहे ज्याला हा पुरुष चुकीचा वाटत नाहीये. तू चुकीची वाटतेस. इथे आपलं ऐकून घेणार कोणी बी नाहीये. या लोकांना आपण नंतर बघून घेऊ. आता तू निघून जा. नाही. तुला माझी शपथ आहे, पळून जा. पळ. बस, आज या रमाला चांगलाच धडा मिळाला पाहिजे. मग शांतपणे राहील घरात. तसाही माजलाईच वाढलाय हिचा. चल. आता माझा बदला पूर्ण झाला. आता पुढे रमाला हा समाज बघून घे.
कुठं जाशील पळून? तुला वाटत होतं आमच्यापासून वाचू शकशील? या पूर्ण समाजापासून वाचू शकशील? आज हिला इथंच मारून हिचा विषय संपवून टाकू. आज नंतर कुठलीही स्त्री अशी वाईट वागू शकणार नाही. हा मित्रांनो, मारा हिला. हे समोरून बाजूला हो. नाही होणार. तुम्हा लोकांना काहीच अधिकार नाहीये माझ्या पत्नीला अशा प्रकारे घाबरवण्याचा आणि मारण्याचा. अरे तुझी बायको हॉटेलच्या मालकाबरोबर बंद खोलीत पकडली गेली आहे, तरी तुला तिच्या बरोबरच राहायचंय. ते मी ठरवेन की मला काय केलं पाहिजे. तुम्ही सगळे नाही ठरवू शकत. अरे कसा पुरुष आहेस तू? कसा पुरुष आहे? अरे ना करता पुरुष आहे. अरे हा कमल तवा ना हक्कानं आपल्या पत्नीला काहीतरी सांगल. अरे हा तर तिच्याच कमाईवर जगतोय. आणि ऐका, आणि असं नाही की यासने ठाव नाही, सगळं माहित आहे. याच्या संगनमतानं या सगळ्या घटना घडल्या. झालं तुमचं? हा, आता माझं ऐका. अडचण ही आहे की प्रत्येक बंद दरवाजामागे बदनाम स्त्री होत असते आणि दरवाजा उघडल्यावर ती स्त्री चारित्र्यहीन समजली जाते. परंतु पुरुष तर नेहमी स्वतंत्र, साफ आणि पवित्रच राहत असतात. आणि यासाठीच तुम्ही माझ्या पत्नीच्या मागे काठ्या घेऊन पळत आलात आणि त्या साधवला आदराने सोडून दिलत का? कारण तो एक पुरुष आहे आणि तुम्ही सगळेही तेच आहात. तुम्हा सगळ्यांनाही असंच वाटतं ना की पुरुष समाजाचा रक्षक असतो? परंतु आज मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही आणि तुम्ही सगळेच्या सगळे पुरुष आहात, पण सगळेच्या सगळे घाबरट आहात, जे आपल्या शक्तीचं प्रदर्शन फक्त माझ्या पत्नीला चारित्र्यहीन बनवण्यासाठी करतात. पण मला तुम्हा सगळ्यांकडून माझ्या पत्नीच्या चारित्र्याचं प्रमाणपत्र नकोय. निघा सगळेच्या सगळे. हा विषय फक्त तुझ्या पत्नीचा नाहीये भीमराव. आता हा विषय पूर्ण समाजाचा बनलाय आणि आता आम्ही अशा चारित्र्यहीन स्त्रीला या समाजात नाही ठेवू शकत. मग नका ठेवू ना, नका ठेवू. आणि तसंही आम्ही कुठे तुमच्या समाजात राहतो? जेव्हा मी 2 घास खाण्यासाठी भुकेला पडलो होतो तेव्हा कुठे होतात तुम्ही लोक? जेव्हा माझ्याकडे औषध आणण्याचे पैसे नव्हते तेव्हा तर दिसला नाही तुम्ही लोक. जेव्हा आमचा शंकर गायब झाला होता आणि माझी रमा खूप रडत होती तेव्हा तर तुम्ही पण नव्हता आमच्या बरोबर. फक्त मजाच तर बघत होतात. आणि काका, तुम्हाला दोघांना तर मी ओळखतही नाही. कोण आहात तुम्ही लोक काका? आज तुम्हाला कोणीतरी रमाबद्दल सांगितलं तर तुम्ही काठ्या आणि लाठ्या घेऊन आलात तिला मारायला. समाजाचे ठेकेदार होऊन की पुरुषार्थ दाखवायला? पण भीमराव,
ही लोक तर तुला ओळखत नाही, पण आम्ही तर तुझ्या सुख दुःखात राहिलो ना. पण आज आम्ही सांगतो, ही रमासारखी चैत्रेन बाई आमच्या सोबत नाही राहणार. हे लोक जे तिला शिक्षा देतात ना, ते पण योग्य आहेत. म्हणजे कोणी दुसरी बाई पुन्हा असं करू नये, समजलं? जनार्दन काका, तुम्ही चाळीतल्यांपैकी कोणी किंवा या दोघांपैकी कोणी फक्त जाऊन दाखवा रमाकडे, मग मी दाखवतो. आणि माझ्या पत्नीने असा कोणताच गुन्हा केलेला नाहीये की ज्याची शिक्षा तुम्ही तिला द्याल. समजलंय का तुम्हाला? झालं तुम्हा समद्यांचं? चला आता जा इथून. रमा खरी हाय, तिच्या चरित्रावर कोणताच डाग नाहीये. जेव्हा भीमला रमावर विश्वास आहे तर तुम्ही सगळे कशाची काळजी करताय? जगू द्या ना दोघांना शांतीने. जा, सगळे निघून जा इथनं. अरे असं कसं जाणार आम्ही लोक? नाही जाणार? नाही. तर मग मी जातोय पोलीस ठाण्यात तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करायला. आता कायद्याला सांगत राहा की एका स्त्रीला अशा प्रकारे त्रास देणं आणि रस्त्यावर पळवणं किती योग्य आहे ते. आणि हो, लक्षात ठेवा, तुम्ही 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 आणि तुम्ही एकालाही नाही सोडणार. सगळ्यांना शिक्षा दिल्याशिवाय गप्प नाही बसणार मी. कायद्याच्या नावाखाली हे प्रकरण झाकलं नाही जाऊ शकत भीमराव, लक्षात ठेव.